लोकहितवादी झाले, महात्मा फुले झाले, सावित्रीबाई झाल्या, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे झाले, विठ्ठलरामजी शिंदे झाले, गोपाळ गणेश आगरकर झाले, शाहू महाराज झाले, तुकडोजी महाराज झाले, गाडगे बाबा झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, सावरकर झाले, प्रबोधनकार ठाकरे झाले. ही एवढी मोठी परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापर्यंतची प्रचंड वाङ्मय उपलब्ध आहे. एका तरी समाजसुधारकांनी मुसलमानांच्या अंधश्रद्धेबद्दल किंवा अन्य धर्मीयांच्या अंधश्रद्धेबद्दल एक वाक्य लिहिल्याचं मला काढून दाखवा. का? एवढ्या प्रचंड वाङ्मयामध्ये या लोकांनी मुसलमानांच्या अंधश्रद्धेबद्दल, जो प्रामुख्याने या प्रश्नाचा रोख आहे, एकही शब्द का लिहिला नाही? दोन कारणं आहेत. एक कारण असं की ते घाबरले, आणि त्यावेळी तर देशात 30% मुसलमान होते. लक्षात घ्या, देशाची फाळणी झालेली नव्हती. ते घाबरले. आपण तर म्हणतो की अहो हे कसे घाबरतील, हे इतकी निर्भीड माणसं होती. मग दुसरं म्हणजे त्यांना कळलंच नाही की मुसलमानांची अंधश्रद्धा दूर केली नाही तर काय धोका आहे. म्हणजे त्यांची प्रतिभा कमी पडली. आता ही माणसं तर महामानव होती, यांच्या प्रतिभेला आपण सलाम करतो. मग त्यांनी असं का केलं? त्यांनी असं का केलं याचं साधं कारण असं की त्यांनी असा विचार केला की समजा एक भला मोठा वाडा आहे, त्या 10 दालनं आहेत, आणि एकेका दालनात आपण असं म्हणू की 10 कोटी लोक आहेत आजच्या हिशोबाने, म्हणजे 7 दालनं त्यावेळी झाली हिंदूंची आणि 3 दालनं झाली बाकीच्यांची. सगळ्या दालनामध्ये काळा मिट्ट अंधार आहे. त्यांनी असा विचार केला की चला 7 दालनामध्ये आपण प्रकाश लावूया, त्याच्यामुळे 7 दालनातल्या लोकांना प्रकाश मिळेलच मिळेल. त्या प्रकाशाची काही तिरीप बाहेर जाईल की नाही, समोरच्या लोकांना प्रकाश म्हणजे काही कळेल की नाही, त्यांनाही असं वाटेल की नाही की आपल्याकडेही प्रकाश लावावा. लोक अंधारातच राहावीत, आम्हीही अंधारात राहतो आणि तुम्हीही अंधारात राहावा, ही मानसिकता समाजाला पुढं नेणारी नाही, मतलबी आहे. आणि मग एवढं सगळं सांगून झाल्यानंतर मला परवा एकानेच असं विचारलं की पण तुम्ही हिंदू धर्माचं अंधश्रद्धा निर्मूलन फक्त का करता? मग मी त्याला असं म्हटलं, याचं कारण जर माझं घर जळत असेल आणि त्याचवेळी समोरच्याचंही घर जळत असेल तर पहिल्यांदा सामान्यपणे कुठलाही माणूस स्वतःचं घर वाचवतो. तो म्हणला म्हणजे काय? मी म्हणजे काय म्हटलं, सुद्धा उघड आहे. पण तो म्हणला की तुम्ही हिंदू कसे? मी म्हटलं तुम्ही आहात तसे. तुम्ही हिंदू झाला याच्यामध्ये तुमच्या आईबापांच्या पोटी तुम्ही जन्माला आला, याच्या पलीकडे काय तुमचं कर्तृत्व आहे काय? तुम्ही हिंदू जन्माला आला आणि झाला आणि तुम्ही जन्मभर धर्म बदलला नाही. मी पण हिंदू आईबापाच्याच पोटी जन्माला आलो आणि मी पण धर्म बदलला नाही. मग माझं हिंदूच आहे की नाही धर्म? मग मी माझं घर जळतंय म्हणून बोललो तर काय तुम्हाला बिघडलं?